नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 29 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा प्रश्न. काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ICAR या संघटनेची स्थापना कधी करण्यात आलेली होती? तर लक्षात घ्या, ICAR या संघटनेबद्दल मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर कालचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. तर ICARची स्थापना कधी करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1929. ICAR ही ॲग्रीकल्चर रिलेटेड संस्था आहे आणि याची जी स्थापना आहे, ही आपल्याला भारत स्वतंत्र होण्या अगोदरच झालेली आहे 1929 साली आणि याची प्रॉपर डेट देखील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेली आहे. त्यामुळे याबद्दलची अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच कालचा व्हिडिओ पहा. तर आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्या अगोदर आजचे दिनविशेष एकदा पाहून घेऊया. 29 जुलै 1891 हा दिवस ईश्वरचंद्र विद्यासागर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी त्यांचं निधन झालेलं होतं. आपल्याला माहीतच असेल ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा पुनर्विवाह कायदा संमत होण्यासाठी यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते आणि इतिहासामध्ये त्यांचं नाव खूप मोठ्या आदराने घेतलं जातं आणि आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने देखील या घटकावर विविध प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत, की विधवा पुनर्विवाह कायदा संमत होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने प्रयत्न केले होते? तर लक्षात घ्या 1891 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांची पुण्यतिथी झालेली आहे आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाह कायदा संमत होण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच 29 जुलै 1957 रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची स्थापना करण्यात आली. IAEA अशी ही संघटना होती आणि अणुऊर्जा संस्थेची ही स्थापना आजच्याच दिवशी 29 जुलै 1957 रोजी झालेली आहे. 29 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झालेले आहे. लक्षात घ्या एअर इंडिया जी आताची आहे या एअर इंडियाचं अगोदरचं नाव टाटा एअरलाइन्स असं होतं. तर 1946 झाली आजच्याच दिवशी त्याचं नामकरण एअर इंडिया असं झालेलं आहे. तसेच 29 जुलै 1958 रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा या संघटनेची स्थापना झालेली आहे. आपल्याला माहितीच असेल भारताची जशी इस्रो ही संस्था आहे, तशीच अमेरिकेची नासा ही संस्था आणि या नासा या संस्थेची आजच्या दिवशी स्थापना झालेली आहे. तसेच 1904 रोजी 29 जुलै 1904 जे.आर.डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचा जन्म झालेला होता. ते भारतीय उद्योजक होते. तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक देखील मानले जातात. 29 जुलै 1996 रोजी स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफ अली यांचं निधन झालेलं होतं. आपल्याला माहीतच असेल इतिहासामध्ये 1942 च्या साली चले जाओ आंदोलनाच्या वेळेस अरुणा असफ अली यांची भूमिका फार महत्त्वाची राहिली होती. तर आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालेलं होतं. तर आता सुरू करूयात आजच्या चालू घडामोडींना. अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी असणार आहेत. कारण लक्षात घ्या, ऑपरेशन महादेव आता नुकतंच सुरू झालेलं आहे आणि हे अजूनही संपलेलं नाही, असं आपल्या भारतीय सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आलेले आहे. अ, पहलगाम हल्ला जो एकदम अतिशय भ्याड हल्ला झाला होता आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केलेला होता, त्याला एक प्रत्युत्तर म्हणून आपण ऑलरेडी ऑपरेशन सिंदूर हे सुरू केलेलं होतं. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या पलीकडे जाऊनही म्हणजेच पाकिस्तानमध्ये जाऊन एक अतिशय टार्गेट करून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला होता. परंतु जे ॲक्चुअली अतिरेकी होते, जे या हल्ल्यामध्ये प्रमुख सूत्रधार होते, ते अजूनही बरेच ठिकाणी फिरत होते आणि यांना आपण अजूनपर्यंत पकडलेलं नव्हतं. परंतु यांनाच आता ऑपरेशन महादेव अंतर्गत ठार करण्यात आलेलं आहे. या मोहिमेमध्ये 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला असून त्यातील 2 दहशतवादी पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी होते. प्रमुख दहशतवादी व लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या सुलेमान शाह हा देखील यामध्ये ठार झालेला आहे. तसेच बाकीचे इतर 2 दहशतवादी होते. अबू हमजा व यासीर हे 2 दहशतवादी होते. लक्षात घ्या परीक्षेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण सध्या वेगवेगळे ऑपरेशन सध्या विविध स्तरावर सुरू झालेले आहेत. ऑपरेशन सिंदूर तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच. परंतु ऑपरेशन महादेव हे देखील आता नुकतेच सुरू केलेलं आहे आणि पहलगाम हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांना ठार करण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि याला नाव ऑपरेशन महादेव असं का देण्यात आलं? तर त्याबद्दलचं देखील आपण डिटेलमध्ये पाहून घेऊया. त्या अगोदर ऑपरेशन महादेव ही संयुक्त कारवाईची झंझावती योजना होती. भारतीय लष्कर, सी-आर-पी-एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी मिळून दाचेगाम जंगलाजवळील लिडवास मारवान भागामध्ये अत्यंत वेगाने आणि अचूक कारवाई केली होती.
आणि हे ऑपरेशन सुरू का झालं? तर पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी श्रीनगर जवळील माउंट महादेव या परिसरामध्ये लपल्याची माहिती मिळाली होती आणि ही माहिती मिळाल्यानंतरच संयुक्त ऑपरेशनची आखणी करण्यात आलेली होती. आणि ही कारवाई अजूनही सुरू असून उर्वरित दहशतवाद्यांचा देखील शोध घेतला जात आहे, असे भारतीय सरकारकडून आणि आपल्या जवानांकडून जाहीर करण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या, परीक्षेच्या अनुषंगाने ऑपरेशन महादेव अतिशय महत्त्वाचे आहे. आगामी काळामध्ये ऑपरेशन महादेव, ऑपरेशन सिंदूर या अशा घटकावर जोड्या लावण्यासाठी किंवा वन लाइनर म्हणून अतिशय छान प्रश्न तयार होऊ शकतो. तर अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये विचारला जाईल. त्यानंतर पुढची अतिशय महत्त्वाची आणि भारतासाठी खूप अभिमानाची अशी बातमी म्हणजे बुद्धिबळाची आता नवीन महाराणी भेटलेली आहे आणि ही महाराणी आता आपल्या भारताचीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्राची लाडकी कन्या दिव्या देशमुख ही ठरलेली आहे. बुद्धिबळाच्या रणांगणात मराठमोळी महाराणी दिव्या देशमुख ठरली आहे. हा इतिहास घडवणारा जो क्षण आहे, हा जॉर्जियाच्या बटुमी येथे घडलेला आहे. मराठमोळी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरलेले आहे. अंतिम फेरीमध्ये दिव्याने भारताचेच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी हिला 2.5 आणि 1.5 अशा गुणांनी पराभूत करत महिला बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे. आणि एखाद्या भारतीय महिला खेळाडूने हे विजेतेपद जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हे जे जेतेपद आहे, हे अधिकच विशेष आहे. कारण पहिल्यांदाच एक भारतीय महिला खेळाडूने विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजे ती इतिहासामधील पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे, जिने हे विश्वविजेतेपद जिंकलेले आहे. पुरुष विश्वविजेतेपद जे आहे ते तुम्ही मागील 3-4 महिन्यामध्ये अनुभवलेलं असेलच. जो आपला भारतीय गुणी खेळाडू आहे डी गुकेश याने पुरुष विश्वविजेतेपद जिंकलेले आहे आणि आता महिलांमध्ये देखील दिव्या देशमुख हिने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील नागपूरची रहिवासी आहे. तर आता दिव्याची ही जी कर्तबगारी आहे, हिने फक्तच विश्वविजेतेपद तर पटकावलेलं आहेच, परंतु यासोबतच ती आता भारताची 88वी ग्रँडमास्टर देखील ठरलेली आहे. महिलांमध्ये ग्रँडमास्टर होणारी ती 4थी भारतीय खेळाडू ठरलेली आहे. पहिल्या 3 ज्या होत्या त्या कोनेरू हम्पी, हारिका द्रोणावली आणि वैशाली. हे आता या तिघींनंतर आता दिव्या देशमुख ही आता 4थी महिलांमध्ये असलेली 4थी महिला भारतीय खेळाडू ठरलेली आहे. थोडं इतिहासात जर डोकावलं तर हम्पीने 2002 मध्ये ग्रँडमास्टर पदक मिळवलेलं होतं आणि तिने ग्रँडमास्टर पदक मिळवल्याच्या नंतर 3 वर्षानंतर दिव्या देशमुख हिचा जन्म झालेला होता. म्हणजे अतिशय कमी वयात दिव्या देशमुखचं सध्याचं वय हे 19 वर्ष आहे आणि अवघ्या 19व्या वर्षी तिने विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे. ही भारतासाठी अतिशय अभिमानाची अशी बातमी आहे. हम्पी सलग 2 वर्ष रॅपिड बुद्धिबळ विश्वविजेती राहिली होती आणि 2023 मध्ये हम्पीला हरवत दिव्याने रॅपिड प्रकारामध्ये पहिलं विजेतेपद मिळवलेलं होतं आणि याच प्रकारामध्ये आता तिने जेतेपद पटकावलेलं आहे. महिला बुद्धिबळ विश्वविजेत्याचे विजेते आहेत. पहिले म्हणजे सुवर्णपदक जिंकलेलं आहे दिव्या देशमुख, भारताची गुणी कन्या. त्यानंतर रजत पदक पटकावलेलं आहे हम्पी कोनरू, जी देखील अगेन पुन्हा भारताचीच आहे. आणि जे कांस्य पदक आहे ते चीनच्या टॅन झोंगी हिने पटकावलेलं आहे. तर तीनही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा हा प्रश्न नक्की 100% विचारला जाईल. बुद्धिबळाची पहिली महिला बुद्धिबळ विश्वविजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर भारताची दिव्या देशमुख. त्यानंतर पुढची क्रीडा घटकातून पुन्हा एकदा बातमी. आंद्रे रसेलची क्रिकेटमधून आता नुकतीच निवृत्ती घेतलेली आहे. आपल्याला माहीतच असेल रसेल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे आणि आपल्या IPLमध्ये देखील तो चमकदार कामगिरी करतो. IPLमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळतो. याचा जन्म 29 एप्रिल 1988 रोजी झालेला होता. हा ऑलराउंडर आहे आणि डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने गोलंदाजी करतो. आंद्रे रसेलने काही त्याची क्रिकेटमधील कारकीर्द पाहून घेऊया. त्याने एका कसोटीत सहभाग घेतलेला होता आणि एका कसोटीत सहभाग घेऊन 2 धावा आणि 1 विकेट त्याने या सामन्यामध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर काही एकदिवसीय सामने देखील त्यांनी खेळलेले आहेत. साधारण 56 एकदिवसीय सामन्यामध्ये त्यांनी 1034 धावा केलेल्या आहेत आणि 70 विकेट घेतलेल्या आहेत. तसेच 84 T20 सामन्यामध्ये त्याने 1078 धावा आणि 61 विकेट घेतलेल्या आहेत. तर लक्षात असू द्या आंद्रे रसेल यांनी हा वेस्ट इंडीजचा खेळाडू आणि आता नुकताच तो क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे. त्यानंतर HAL ही जी संघटना आहे म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड याच्या अभियांत्रिकी आणि संशोधन संचालक म्हणून अजय कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यांची नियुक्ती आता नुकतीच 15 जुलै 2025 रोजी करण्यात आली. या नियुक्तीपूर्वी ते HALमध्येच कार्यकारी संचालक म्हणजेच एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाइन सेंटर म्हणून कार्यरत होते. 1988 मध्ये ते HALमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणजेच तंत्रज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केलेली होती. 37 वर्षानंतर ते आता इंजिनिअरिंग्स अँड R&Dचे प्रमुख बनलेले आहेत. त्यांना FASIA म्हणजेच फ्रेंच एरोनॉटिक्स अँड स्पेस इंडस्ट्री अवॉर्ड या फ्रान्सच्या एरोनॉटिक्स उद्योगातील योगदानासाठीचा पुरस्कार देखील त्यांना भेटलेला आहे. तर लक्षात असू द्या पर्सनॅलिटी या घटकावर आधारित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या HALचे अभियांत्रिकी आणि संशोधकचे संचालक अजय कुमार श्रीवास्तव. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. दिव्या देशमुख ही भारताची कितवी महिला ग्रँड मास्टर ठरलेली आहे? तर मी पण एकदा प्रश्न वाचतो. दिव्या देशमुख ही भारताची कितवी महिला ग्रँड मास्टर ठरलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पहिली, पर्याय क्रमांक 2 आहे दुसरी, पर्याय क्रमांक 3 आहे तिसरी आणि पर्याय क्रमांक 4 आहे चौथी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. परंतु त्या अगोदर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. आणि जो योग्य उत्तर देईल त्याच्या योग्य उत्तराला आम्ही नक्कीच लाईक देऊ. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबसोबतच आम्ही Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.